सगळ्यात मोठा प्रश्न मित्रांनो कुठल्याही एंट्रन्स एक्झाम प्रिपेअर करताना येतो तो म्हणजे रेफरन्स बुक कोणत्या यूज करायच्या. कुठल्याही एंट्रन्स एक्झामसाठी स्टँडर्ड बुक्स नसतात. ज्या काही असतात त्या पीवायक्यूज असतील किंवा सिलेबस असतील ते कंपाईल करून बनवलेले असतात, अंदाज घेऊन बनवलेले असतात. तर एकच बुक रेफर करणं आणि खास करून मित्रांनो तेही नीम सेट नावाच्या एक्झामिनेशनसाठी तर खूपच मोठी चूक तुमच्याकडनं होणार आहे. तर एक स्टँडर्ड बुक याच्यासाठी नसतं. लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्सचा जो सिलेबस आहे नीम सेटचा तो जेई मेन्स किंवा जेई ॲडव्हान्स लेवलचा आहे. म्हणजे 70% क्वेश्चन जेई मेन्सचे आणि 30% क्वेश्चन हे तुमचे जेई ॲडव्हान्सवरनं येतात. तर लक्षात ठेवा, तुम्हाला जेईच्या लेवलचं मॅथमॅटिक्स इथे प्रिपेअर करावं लागतं. त्यासाठी जेईसाठी ज्या स्टँडर्ड बुक्स असतात, मागील एका व्हिडिओमध्ये सुद्धा मी बुक्सबद्दल तुम्हाला सांगितलं होतं. तर मित्रांनो, इथे तुम्ही युनिव्हर्सल पब्लिकेशनचं एररलेस मॅथमॅटिक्स असेल, आर डी शर्मा असेल, त्यानंतर एम एल खन्ना असेल, अरिहंत पब्लिकेशनचं कम्प्लीट MCA साठी जे पॅकेजचं बुक येतं ते तुम्ही रेफर करू शकता. तर हे 3-4 बुक्स जेव्हा तुम्ही रेफर कराल त्याच वेळी नीम सेटची तयारी तुमची होणार आहे. एक सिंगल बुक तुम्ही रेफर केलं म्हणजे ट्रिगोनोमेट्री संपलं, कॅल्क्युलस संपलं, कोऑर्डिनेट जिओमेट्री संपलं मित्रांनो, चूक होणार. सो सिंगल बुक इज नॉट इनफ. तुम्हाला मल्टिपल रिसोर्सेस हे यूज केले पाहिजेत आणि डेफिनेटली PYQs हेच तुम्हाला पुढे नीम सेटच्या प्रिपरेशनची बॅच ऑलरेडी सुरू आहे आणि पुढची बॅच लवकरच सुरू होणार आहे मित्रांनो. तर अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. थँक्यू व्हेरी मच.